आपल्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी 10 आनंदाचे निर्णय लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुम्हाला सुद्धा या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। त्यासोबत रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून रेशन कार्ड संबंधित काही महत्त्वाचे काही आनंदाचे निर्णय लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत। म्हणजेच रेशनधारकांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि रेशनधारकांना जीवनमान सुधारण्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून काही महत्त्वाचे आणि आनंदाचे निर्णय सुद्धा लागूच करण्यात आलेले आहेत। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा, रेशनधारकांना राज्यातील भरपूर नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे, केसरी रेशन कार्ड आहे, परंतु त्यांना या योजना माहिती नाहीत, त्यांना हे आनंदाचे निर्णय माहिती नाही, त्यामुळे या ठिकाणी ते याचा लाभ सुद्धा घेत नाहीत। परंतु रेशनधारकांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व रेशनधारकांचे जीवनमान सुधारेल, सर्व रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवता येईल या दृष्टिकोनातून आपण माहिती सुद्धा देतच आहे। म्हणजेच रेशनधारकांना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून रेशन कार्डवरती काही आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहे। रेशनधारकांना आता गहू तांदूळासोबत रेशन कार्डवरती पैसे देण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे। त्यामुळे रेशनधारकांना जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा रेशन कार्डच्या आधारावरती पैसे मिळतील। तुम्हाला सुद्धा रेशन कार्डच्या माध्यमातून विविध आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, रेशनधारकांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे नियम लागू करण्यात आलेले आहेत। त्यामुळे राज्यातील आणि देशातील सरसकट सर्व रेशनधारकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा, रेशनधारकांना सर्वात अगोदर बघून घेऊयात की हे 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत आणि रेशन कार्डवरती हे जे पैसे वाटप सुरू होत आहेत, तर हे रेशन कार्डवरती किती पैसे वाटप सुरू होत आहेत, कोणत्या रेशनधारकांना पैसे वाटप होत आहेत, कोणत्या रेशनधारकांना पैसे मिळणार नाही, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यासोबत रेशन कार्डवरती जे 10 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत, तर हे 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत, या 10 आनंदी निर्णयांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। परंतु रेशनधारकांना या 10 आनंदी निर्णयांचा लाभ सरसकट सर्व रेशनधारकांना घेता येणार नाही, याच्यासाठी काही पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। म्हणजे जे रेशनधारक पात्रतांमध्ये बसत असतील, नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत असतील, त्याच रेशनधारकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। परंतु जे रेशनधारक पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये नियमांमध्ये बसत नसतील त्या रेशनधारकांना याचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे रेशनधारकांना जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा या आनंदी निर्णयांचा लाभ घ्यायचा आहे। तुम्ही सुद्धा या रेशन कार्डवरती हे जे पैसे वाटप सुरू होत आहेत तर या पैशांचा लाभ तुम्ही सुद्धा घ्यायचा आहे। बघा, रेशनधारकांना आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत। त्यामुळे राज्यातील सर्व रेशनधारकांनी या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। तर बघा, रेशनधारकांना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून रेशन कार्डवरती कोणकोणते नियम लागू करण्यात आलेले आहे, रेशन कार्डवरती हे जे पैसे वाटप सुरू होत आहे तर हे पैशांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। त्यासोबत रेशनधारकांना हे जे 10 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत तर या 10 आनंदी निर्णयांचा लाभ कसा घ्यायचा आहे, कोणत्या रेशनधारकांना मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। कारण रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की रेशन कार्डवरती वर्षानुवर्ष फक्त गहू आणि तांदूळच मिळत होते, परंतु रेशनधारकांना आता आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून रेशन कार्डवरती पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा
करण्यात आलेला आहे। म्हणजेच रेशन धारकांना रेशन कार्डच्या आधारावरती अगोदर गहू आणि तांदूळ मिळत होते, आता पण गहू आणि तांदूळ मिळत आहेत, परंतु या गहू तांदूळासोबत रेशन धारकांना 10 आनंदी निर्णयांच्या माध्यमातून विविध वस्तूंचा समावेश करून धान्य सुद्धा मिळत आहे। परंतु रेशन धारकांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व रेशन धारकांना याचा लाभ मिळणार नाही। जे रेशन धारक नियमांमध्ये बसत असतील, अटी शर्तींमध्ये बसत असतील, पात्रतांमध्ये बसत असतील त्याच रेशन धारकांना याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। तर बघा रेशन धारकांना हे 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत, या 10 आनंदी निर्णयांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, त्यासोबत रेशन धारकांना रेशन कार्डवरती हे जे पैसे वाटप होत आहेत तर या पैशांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। कारण रेशन धारकांना आपल्याला वर्षानुवर्ष रेशन कार्डच्या आधारावरती फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते आणि या रेशन कार्डवरचे जे गहू मिळत होते तर या गव्हामध्ये जास्त प्रमाणामध्ये कीड पाहायला मिळत होती। हे गहू चांगल्या दर्जाचे चांगल्या क्वालिटीचे मिळत नव्हते, परंतु रेशन धारकांना यापुढे काळजी करायची गरज नाही। तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा गहू मिळणार आहे, चांगल्या क्वालिटीचे तांदूळ सुद्धा मिळणार आहेत। बघा अगोदर रेशनचे तांदूळ चांगले येत नव्हते, रेशनच्या तांदळाचा भात सुद्धा शिजत नव्हता, परंतु यापुढे रेशन धारकांना यासारख्या काळजी करायची गरज भासणार नाही, कारण सरकारने निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच रेशन धारकांना चांगल्या क्वालिटीचे तांदूळ मिळणार आहेत, म्हणजेच बासमती सारखे तांदूळ मिळणार आहेत। सरासरी जे सध्याच्या स्थितीला 60 रुपये किलो 70 रुपये किलो तांदूळ आहेत ते तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे रेशन धारकांना चांगल्या क्वालिटीचे तांदूळ आणि चांगल्या क्वालिटीचा गहू सुद्धा मिळणार आहे। त्यासोबतच रेशन धारकांना तुम्हाला या ठिकाणी गुढीपाडव्याला, दिवाळीला, या ठिकाणी भाऊबीजेला राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून आनंदाचा शिधा वाटप करो असं सांगण्यात आलेलं होतं, परंतु रेशन धारकांना गुढीपाडव्याला, दिवाळीला या ठिकाणी जी दुलवंदन झाले, भाऊबीज झाली या निमित्तानं या ठिकाणी वाटलं होतं, परंतु या ठिकाणी आनंदाचा शिधा न मिळाल्यामुळे रेशनधारक सरकारवरती नाराज होते। तर ही नाराजी दूर करण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। जरी आनंदाचा शिधा वाटप केला नसला तरी पण रेशनधारकांना तुमच्यासाठी एक असा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे राज्यातील 52 लाख रेशनधारकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे। रेशनधारकांना खऱ्या अर्थाने रेशन कार्डच्या माध्यमातून विविध वस्तू मिळणार आहेत। रेशन कार्डच्या माध्यमातून अनुदानाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पैसे सुद्धा वाटप होणार आहे। आता बघा रेशनधारकांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून रेशन कार्ड संबंधित काही महत्त्वाचे आणि काही आनंदाचे निर्णय लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत। तर बघा रेशनधारकांना आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 52 लाख रेशनधारकांना म्हणजेच ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे, केसरी रेशन कार्ड आहे तर यांच्या माध्यमातून हा निर्णय सुद्धा घेण्यात येत आहे। बघा रेशनधारकांना पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी हे महत्त्वाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहे। त्यामुळे जे रेशनधारक पिवळे रेशनधारक असतील, जे रेशनधारक केसरी रेशनधारक असतील, म्हणजेच पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना या ठिकाणी हे आनंदाचे निर्णय लागू होत आहेत। पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येत आहे। तर बघा रेशनधारकांना या ठिकाणी तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, आता यापुढे तुमचा वेळ घेणार नाही। तुम्हाला लगेच सांगत आहे की कोणकोणत्या रेशनधारकांना या 10 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार आहे। म्हणजेच हे 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत, कोणकोणत्या रेशनधारकांना हा लाभ घेता येईल, कोणत्या रेशनधारकांना हा लाभ घेता येणार नाही त्याची माहिती सुद्धा सांगत आहे। त्यासोबतच रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व रेशनधारकांना या ठिकाणी या 10 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार नाही। सरसकट सर्व रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे मिळणार नाहीत। म्हणजेच रेशनधारकांना हे जे आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत तर हे 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत, या 10 आनंदी निर्णयांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत। त्यासोबत रेशनधारकांना रेशन कार्डवरती हे जे पैसे वाटप सुरू होत आहेत ते पैसे कशा पद्धतीने मिळणार आहेत, कोणकोणत्या रेशनधारकांना मिळणार आहेत, याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे याची माहिती सुद्धा देतच आहे। त्यामुळे रेशनधारकांना ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा होऊ शकतो। जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुम्हाला सुद्धा लगेच समजून जाणार आहे की रेशन कार्डवरती कसे पैसे मिळवायचे आहेत,
रेशन कार्डच्या माध्यमातून हे जे 10 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत तर हे 10 आनंदाचे निर्णय कशा पद्धतीने लागू होत आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत. तो रेशनधारकांना सर्वात अगोदर पात्रता नियम आणि अटी शर्ती पाहणं गरजेचं आहे, कारण राज्यातील असे पण काही रेशनधारक आहेत की ते रेशनधारक त्या रेशन कार्डासाठी पात्र नाही तरी पण त्यांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून रेशन कार्ड बनवून घेतलेले आहे. काही असे नागरिक आहेत की त्यांनी अधिकाऱ्यांना पैसे चारून रेशन कार्ड तयार करून घेतलेले आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर ती गोष्ट म्हणजे राज्यातील फक्त पात्र रेशनधारकांनाच या गोष्टींचा लाभ घेता येईल. पात्र रेशनधारकांनाच याचा फायदा होणार आहे, परंतु जे रेशनधारक पात्र नसतील, नियमांमध्ये बसत नसतील, अटी शर्तींमध्ये बसत नसतील त्यांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार नाही. तर बघा, रेशनधारकांना आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून रेशनधारकांसाठी आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत. म्हणजेच रेशनधारकांना यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज भासणार नाही. यापुढे तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये हे पैसे मिळून जातील. तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये विविध वस्तूंचा प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येत आहे. तर बघा, रेशनधारकांना आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी कोणकोणते आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून रेशन कार्डवरती कशा पद्धतीने पैसे वाटप होत आहेत याची माहिती सुद्धा सांगत आहे. त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी रेशन कार्डच्या आधारावरती कसे पैसे मिळवायचे आहेत, रेशन कार्डवरती किती पैसे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, रेशन धारकांना कशा पद्धतीने नवनवीन निर्णय घेण्यात आलेले आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे. आता बघा, रेशन धारकांना राज्य सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लागू करण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या अटी आणि कोणकोणत्या शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा देतच आहे. परंतु रेशनधारकांना एक गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे तर ती गोष्ट म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि या ठिकाणी राज्याचे आपले उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील 52 लाख रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या हाताला चालना मिळाली पाहिजे, त्यांचे जीवनमान सुधारले पाहिजे या दृष्टिकोनातून हे 10 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी पैसे देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. त्यामुळे रेशनधारकांना जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती पैसे वाटप होत आहेत. तुम्हाला रेशनधारकांना रेशन कार्डच्या माध्यमातून विविध वस्तू दिल्या जात आहेत आणि रेशन कार्डच्या माध्यमातून चांगल्या क्वालिटीचा गहू, चांगल्या क्वालिटीचा तांदूळ सुद्धा वाटप केला जात आहे. आता बघा, रेशनधारकांना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की रेशन कार्डवरती या ठिकाणी कोणकोणत्या रेशनधारकांना पैसे वाटप केले जात आहेत, रेशन कार्डवरती किती पैसे वाटप केले जात आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेशनधारकांना या पैशांचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे. कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही रेशनधारकांना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण राज्यातील 52 लाख रेशनधारकांना याचा फायदा प्राथमिक स्वरूपामध्ये होणार आहे. जे रेशनधारक रेशन कार्डधारक असतील त्यांना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, रेशनधारकांना, पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी, त्यांच्या हाताला चालना मिळवून देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी हे महत्त्वाचे निर्णय लागू सुद्धा करण्यात येत आहे. तर बघा, रेशनधारकांना या ठिकाणी मी तुम्हाला 10 आनंदाचे निर्णय सांगत आहे. जर तुम्हाला या 10 आनंदी निर्णयांपैकी कोणत्या जरी आनंदी निर्णयांचा लाभ घ्यायचा असेल तर तो लाभ कसा घ्यायचा आहे त्याची माहिती सुद्धा लगेच आपण पार्ट दुसऱ्यामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, रेशनधारकांना हे 10 आनंदाचे निर्णय तुम्हाला सांगत आहे. त्या अगोदर रेशन कार्डवरती पैसे कोणाला मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा, रेशनधारकांना राज्यामध्ये आपल्या पिवळे रेशनधारक आहेत, केसरी रेशनधारक आहेत आणि पांढरे रेशनधारक आहेत. म्हणजेच राज्यामध्ये 3 प्रकारचे रेशनधारक आहेत. यामधील
एका प्रकारामधील रेशनधारकांना हा लाभ मिळणार नाही. फक्त 2 प्रकारच्या रेशनधारकांना हा पैशांचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच याच्यामधून पांढऱ्या रेशनधारकांना वगळण्यात आलेला आहे. फक्त पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांनाच हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये वाटप केला जात आहे. तर बघा, रेशनधारकांना या ठिकाणी एक गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे, ती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आता आपण बघून घेऊयात की पिवळ्या रेशनधारकांना, केसरी रेशनधारकांना कशा पद्धतीने लाभ मिळत आहे. तर बघा, शेतकरी बांधवांना, रेशनधारकांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना रेशन कार्डवरती या ठिकाणी पैसे अनुदानाच्या स्वरूपामध्ये वाटप केले जात आहेत. जर तुमच्या घरामध्ये कोण शेतकरी असेल आणि त्यांनी आत्महत्या केलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी याचा लाभ मिळणार आहे. परंतु जे रेशनधारक या ठिकाणी आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबामधील नसतील त्यांना लाभ मिळणार नाही. आता आपण 10 आनंदाचे निर्णय सांगत आहोत. बघा, रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून शेळीपालन योजना, लाडकी बहीण योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, विहीर अनुदान योजना, कांदेचाळ अनुदान योजना, अपंगत्व योजना, विधवा पेन्शन योजना अशा पद्धतीने हे 10 आनंदाचे निर्णय खास रेशनधारकांसाठी घेण्यात आलेले आहेत. यामध्ये प्रधानमंत्री घरकुल योजना, रामाई आवास योजना अशा योजनांचा लाभ सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे. आपण याचा पार्ट 2 बनवणार आहोत. त्या 2 मध्ये सुद्धा पुढील माहिती आपण पाहणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ठेवा. आणि या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील, किराणा कसा मिळणार आहे त्याची माहिती पार्ट 2 मध्ये